नमस्कार. एक प्रवासी या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ज्यांना आम्ही ओळखतो, आय लव्ह नगर, त्याचबरोबर ॲड बनव, त्याचबरोबर लेट्सअप यांसारख्या स्टार्टअपचे आणि डिजिटल मीडियाचे फाउंडर मिस्टर नरेंद्र फिरोदिया सर. तर सर, स्वागत आहे तुमचं आमच्या एक प्रवासी या सिरीजमध्ये. आणि सगळ्यात पहिले म्हणजे सुरुवात करताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की फिरोदिया कुटुंब आणि नगरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सुरुवातीच्या काळापासून फिरोदिया कुटुंबाचा मोठा हस्तक्षेप राहिला आहे. तर तुमच्या कुटुंबाची एकंदरीत पार्श्वभूमी कसली, त्याचबरोबर गांधीवादी विचारांनी सुद्धा तुमचं कुटुंब प्रभावित आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तसं आमचं कुटुंब मूळ राजस्थानचा, पण मला वाटतं साधारणतः 1800 कधीतरी माझे म्हणजे मे बी मी 7वी जनरेशन आहे तर आता त्यावेळेस ते अहमदनगरला आले आमचे सगळे पूर्वज, आणि त्यानंतर अहमदनगरच आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी झाली. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझे पंजोबा स्वर्गीय कुंदनमलजी फिरोदिया, ज्यांना भाऊसाहेब फिरोदिया या नावाने लोक ओळखायचे, त्यांचा एक फार मोठा वाटा होता. ते एक गांधीवादी विचारवंत होते आणि ते जैन समाजातले म्हणजे ओसवाल समाज ज्याला म्हणतो त्याचे पहिले वकील होते ते. तर म्हणून त्यांना भाऊसाहेब ही पदवी दिली होती. त्यांनी जो एक आपण एक म्हणतो त्यांनी जी एक विचारसरणी या परिवाराला दिली ते पुढे घेऊन जात मग माझे आजोबा स्वर्गीय मोतीलालजी फिरोदिया, जे अहमदनगरचे खासदार होते 1962 ते 67, आणि जो आपण ज्याला एक सहकार क्षेत्र जो आहे म्हणजे सहकार कॉपरेटिव्ह मुवमेंट हा अहमदनगरमधून सुरू झाला, त्याचे प्रणेते होते. बरेच कमी लोकांना माहित असेल की जी एडीसीसी बँक आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक, जे अहमदनगर आज आपण जी मोठी बिल्डिंग पाहतो, ते जे संस्थापक अध्यक्ष ते होते. ती बिल्डिंग बनवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर असं एक जी विचारसरणी आणि स्वातंत्र्य लढ्यात हे असल्यामुळे गांधीवादी विचार आमच्या घरात पहिलेपासून होते, आणि तेच विचार मग पुढच्या जनरेशननी, मग माझे वडील असो स्वर्गीय शांतिकुमारजी फिरोदिया, त्यांनी म्हणजे तेच विचारसरणी घेऊन आम्ही पुढे काम करत राहतो. तर सर, आय लव्ह नगर ही जी कन्सेप्ट होती, म्हणजे सगळ्यात पहिले मला असं वाटतं 2015च्या आसपास तुम्ही फेसबुक पेज स्टार्ट केलं आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास. बट आय लव्ह नगर हे नाव आणि ही संकल्पना कशी सुचली? मी बरेच दिवसापासून असा विचार करत होतो की आपल्या शहरासाठी आहे ना, काय होतंय की अहमदनगरला किंवा नगरला बरेच लोक नाव ठेवतात, आपल्याकडे काही होत नाही, डेव्हलपमेंट नाहीये, मला बाहेर जाऊन काम करायचंय, बरेचसे फॅक्टर्स आहेत त्याच्या गोष्टी. पण मला असं वाटलं आपण अशी एक मुवमेंट सुरू केली पाहिजे की ज्यांनी लोकांना स्वतःच्या, आपण जसं म्हणतो की एक स्वतःच्या शहराबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, आणि त्यातून आय लव्ह नगरचं निर्माण झालं. आता नाव काय देणार, कारण ज्यापर्यंत शहराचं नाव येत नाही त्यापर्यंत लोक लवकर कनेक्ट होणार नाही. त्याला जर काही फार फॅन्सी नाव दिलं, जसं आम्ही जेव्हा सुरुवात केलं त्यावेळेस आम्ही त्याला आय लव्ह NGR केलं, कारण असे फारसे कॉन्सेप्ट US मध्ये आहे की आय लव्ह NY म्हणजे न्यूयॉर्क आहे. तर आम्हाला वाटलं मे बी थोडंसं आपण त्याला तसं ठेवू, पण मग नंतर लक्षात आलं की तो कनेक्ट नाहीये, म्हणून मग नंतर नगर आपण सोप्या मराठी भाषेत लिहिलं तर लोकांचा तो कनेक्ट झाला, आणि इथून आय लव्ह नगरची स्थापना झाली. सुरुवातीला कारण 2015 हा त्यावेळेस नवीनच एक डिजिटलची सुरुवात होती. व्हॉट्सॲप, फेसबुक हे हळूहळू म्हणजे आपण म्हणतो लोकांपर्यंत पोहोचत होते, आणि सोशल मीडियाचा वापर हा त्या लेवलपर्यंत होऊ शकतो हे आपल्याला त्यापर्यंत समजायला लागलं होतं, कारण स्मार्टफोन्स वाढत होते. फेसबुक जरी 2009-10ला सुरू झाला, पण तो त्यावेळेस फार लिमिटेड लोकांचा हा विषय होता. त्यानंतर फेसबुक पेज सुरू झाला. मग लक्षात आलं की जर पुढच्या डिजिटल युगात जायचंय तर आपल्याला याला एक ॲपमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण ॲपच्या माध्यमातून तुम्ही पर्सनलाइज लोकांना त्यांना जे काही ऐकायचंय, वाचायचंय, पाहायचं हे करू शकता, आणि त्याच माध्यमाबरोबर तुम्ही फेसबुक, मग इंस्टाग्राम ट्रेंडिंग झाला, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर वेगवेगळ्या ह्याच्यात आपण करू शकतो किंवा आपण केलेलं आहे. तर हे आय लव्ह नगरचं एक स्पष्ट म्हणजे मला माझं म्हणायचं तर आपल्या शहरावर किंवा आपल्या शहरात काय चालू आहे, आज जगात काय चालू आहे हे तुम्हाला माहिती करणं फार सोपं आहे, किंवा इव्हन तुमच्या शहरात, पण शहरातल्या आजूबाजूची घडामोडी, शहरातल्या चाललेले प्रॉब्लेम्स, शहरात असलेली ऑपॉर्च्युनिटीज, शहरात असलेले व्यापार, शहरात असलेले आपल्या अजून जे काही उद्योग आहे, किंवा शहरात अजून आपण काय करू शकतो, आणि हा एक कॉमन व्यासपीठ आहे. हा जरी निर्माण आम्ही केला तरी हे आपल्या सगळ्यांचं आहे, आणि
मतं मांडण्याचा जो आपण आज म्हणतो की आपण एक डेमोक्रॅटिक कंट्री आहोत, तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. तर तुमचे मतं मांडण्यासाठी आणि तुमचा आवाज मी ह्याला असं नाही पुटअप करणार की आम्ही ह्याला फार मोठं रिव्होल्युशन आणलंय किंवा आम्ही हे करतोय, पण तुमचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आय लव्ह नगर एक व्यासपीठ झालं. आणि त्याचप्रमाणे आम्ही एक हे कॉमन ध्येय ठेवलं होतं की आय लव्ह नगर हा म्हणजे लोकांना बोलकं करणं. बरेचशा लोक माझ्याकडे यायचे की असं आहे तसं आहे, तर मी त्यांना विचारायचो की तुम्ही किती वेळा आयदर आमदारांकडे गेले, खासदारांकडे गेले किंवा रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीकडे गेले. नाही, आम्ही नाही गेलो. मग मी त्यांना म्हणायचो जाऊन तुम्ही एकदा बोला, तुम्ही त्यांना तुमचं जे काही आहे तुम्ही ज्यापर्यंत त्यांना सांगणार नाही ते तुम्हाला सोल्युशन देतील, नाही देतील तर आपण आपल्याकडे एक व्यासपीठ आहे. आणि आज आपल्या आय लव्ह नगरच्या माध्यमातून तो व्यासपीठ आम्ही निर्माण केला. ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस असं वाटलं होतं की याची व्याप्ती एवढी मोठी होईल किंवा या माध्यमातून आपण अनेक सोशल उपक्रम म्हणा किंवा बाकी गोष्टी करू शकतो. ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस हे विजन होतं की नाही? विजन पहिलीपासून होतं. आणि एक खात्री मला नक्की होती की नगरकरांचं एक गोष्ट आहे की आपण फार लवकर चेंजला अडॅप्ट करतो. राईट, आपण सहनशील बी आहोत तितकेच. तर त्याच्यामुळे एक लक्षात आलं की नाही, ह्याला अडॅप्टेबिलिटी येईल जर ते राईट वेनी पुटअप केलं तर. म्हणजे कधी कधी कसं असतं की तुम्ही त्याला कसं प्रेझेंट करता, तुम्ही जर त्याला म्हणजे प्रेझेंटच चुकीचं केलं तर मग ऍक्सेप्टेबिलिटी येत नाही. आम्ही हेही एक विचार केला होता, जसं तुम्ही आता सांगितलं की फक्त हा एक पेज बनून नाही राहणार आहे. आम्हाला ती मोमेंट ऑन द रोड आणायची आहे. आम्हाला ती मोमेंट लोकांच्या फायद्यासाठी पाहिजे. आमची टीम लोकांना जाऊन भेटू शकते. फक्त एक फेसबुक पेज नाही की जिथं कोणीतरी काहीतरी पोस्ट करतोय आणि तुम्हाला माहितच नाही तो व्यक्ती कोण आहे किंवा एक ऍडमिन आहे जो करतोय. त्याच्यामुळे आय लव्ह नगरची संकल्पना पहिल्या दिवसापासून हे होती की लोकांमध्ये जाऊन काम करायचं. त्यानंतर कोविडच्या काळात आय लव्ह नगरने जे जे काम केले, त्यानंतर आय लव्ह नगर बरेचशे उपक्रमांना वर्षानुवर्ष सपोर्ट करतो. तर ही गोष्ट क्लिअर होती की आय लव्ह नगरला ऍक्सेप्टेबिलिटी येईल जर तुम्ही योग्य काम केले तर. आणि आम्ही त्याच डिरेक्शन मध्ये आज काम करत आहोत. ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं होतं त्यावेळेस तुमची टीम किती जणांची होती आणि आता किती जण? खरं सांगितलं तर त्यावेळेस टीम जास्तीत जास्त 2 ते 3 जणांची होती, कारण तितकं कॉन्टेंट नव्हतं. आज आय लव्ह नगरची टीम साधारणतः 30 लोकांची आहे. मग त्यात डिझायनर्स आहे, कॉन्टेंट क्रिएटर्स आहे, व्हिडिओ एडिटर्स आहे, न्यूजसाठी आमच्याकडे आमचे पत्रकार आहे, बाकी आम्ही आता पूर्ण जिल्ह्यावरचे आमच्याकडे पत्रकार आमचे आहे. तर आज एक 30 लोकांची टीम आहे. आणि जसं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की सुरुवात त्यावेळेस विजन जरी क्लिअर होतं तरी ते स्टेप बाय स्टेप आम्ही गाठत गेलो. म्हणजे 2015ला फेसबुक पेज आलं, 2019ला पहिला ऍप आला, 2022ला आम्ही पुढचं व्हर्जन लॉन्च केलं ऍपचं. तर आम्ही बदल करत गेलो, पण ते स्टेप स्लो अँड स्टेडी घेतले, कारण त्याला हळूहळू लोकांपर्यंत ऍक्सेप्ट करणं हे गरजेचं आहे. तुम्ही देताना सगळे फॅसिलिटी एक दिवसात देऊ शकतात, पण ती ऍक्सेप्ट झाली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही स्लो अँड स्टडी गेलो. माणसाच्या जीवनाची जे माणसाचे विचार म्हणजे वयानुसार आपली जे विचार बिल्ड होतं त्याच्या मागं आपल्या शाळेय जीवनाचा किंवा कॉलेजचा एक मोठा इम्पॅक्ट असतो. तर तुमचं कॉलेज आणि शाळा तुमची कुठे, शिक्षण कुठे? माझं शिक्षण 10वी पर्यंत सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये झालं. इंग्लिश मिडियम एक शाळा आहे आणि त्या काळात फार कमी इंग्लिश मिडियम शाळा नगरमध्ये होती. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटचा मी विद्यार्थी आहे. मी 1993ला 10वी पास झालो. त्यानंतर मी 1 वर्ष फर्ग्युसन कॉलेजला होतो. मी 1 वर्ष सायन्स केला. त्यानंतर सायन्स नाही जमलं म्हणून मी अहमदनगरला आलो. 12वी मी भाऊसाहेब फिरोते हायस्कूलमधून केली. माझं कॉमर्स 12वी पास झालो. आणि मग पुढचा जो काही होता तो अहमदनगर कॉलेजला मी माझं BCom केलं. त्या पुढचं 2 वर्ष IMS CDR म्हणजे आपण ज्याला CSRD म्हणून ओळखतो तिथं DBM केलं आणि मग मास्टर्स केलं फायनान्समध्ये. तर आणि त्यावेळेसची जी शाळा होती किंवा मला अजूनही आठवतं की आमची शाळा जरी स्ट्रिक्ट असली तरी ती डिसिप्लिनसाठी स्ट्रिक्ट होती. आम्हाला जो लेवलचं शिक्षण त्यावेळेस मिळाला तो आज नो डाऊट बऱ्याचशा शाळा आल्या आहेत, त्यांच्या शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. करिक्युलम आता CBSE आलंय, ICSE आलंय, बरेचसे आले. पण त्यावेळेस मला असं वाटतं की जी बेस्ट एज्युकेशन अवेलेबल होतं तो सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये होतं. आणि आम्हाला शिकवणारे शिक्षक चांगले होते, एक चांगली शिक्षक पद्धती तिथं होती. आणि त्यामुळे आपण जो म्हणतो ना की तुमचा बेस जर चांगला राहिला तर पुढची ग्रोथ चांगली होते. पुढे येऊन नगर कॉलेजमध्ये तोच हे मिळाला आणि IMS CDR मध्येही तितकं चांगलं शिक्षण मिळालं. जो काही बेस्ट नगरमध्ये होता तिथं मी शिकलो आणि त्यामुळे म्हणजे शिक्षणची विचारसरणी तशीच आहे. ओके,
म्हणजे पहिल्यापासून तुम्ही असं काही ठरवलेलं होतं की मला ह्या क्षेत्रात जायचं, इंजिनिअरिंग व्हायचं किंवा डॉक्टर बनायचं, असं काही होतं का? नाही, माझी वडिलांची फार इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, कारण आमचा जो व्यवसाय आहे, बेसिकली जो आमचा फॅमिली व्यवसाय आहे तो फाउंड्रीचा आहे आणि त्याच्यात मी मेटलर्जी इंजिनिअरिंग करावी अशी त्यांची इच्छा होती. पण काही कारणाने किंवा मी थोडंसं माझं मॅथ्स किंवा गणितचं हे नव्हतं, त्याच्यामुळे मी ते करू शकलो नाही. पण मग पुढे जाऊन त्यांचीच एक इच्छा होती की मग मॅनेजमेंट चांगली आपण केली पाहिजे किंवा अकाउंटन्सीमध्ये स्किल्स चांगले पाहिजे, तर त्याच्यामुळे मग मी त्या क्षेत्रात मग काम केलं. ओके. लेट्सअप ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस तुमचा एक इंटरव्ह्यू मी ऐकलाय, त्यात असं तुम्ही सांगितलं की 50% ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला त्याच्यामध्ये स्टेक होल्डर होता, तर आणि नंतर तुम्ही ते अक्वायर केलं. तर मग असं ते ज्यावेळेस स्टार्ट केलं किंवा त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट केलं त्यावेळेस असं वाटलेलं की विजन तुम्हाला होतं लेट्सअप एवढं बिल्ड होईल असं? हो, लेट्सअप पहा, जेव्हा माझ्याकडे कॉन्सेप्ट आलता लेट्सअपचं त्यावेळेस तो एक फार युनिक कॉन्सेप्ट होता, आज सुद्धा आहे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की चला आम्ही 50% इन्व्हेस्ट करू. त्यावेळेस अजूनही ती स्टार्टअपची इकोसिस्टीम, इन्व्हेस्टमेंट, स्टेक हे फार मोठे शब्द होते किंवा नगरमध्ये लोकांना ते माहीत सुद्धा नसेल, कारण ही गोष्ट 2015-16 त्यावेळेसची आहे. मग आम्ही 2018 मध्ये त्याचं 100% हे घेतलं, कारण आम्हाला माझं एक हे आहे की काम करताना एक विचारने काम केलं पाहिजे. तर दोन वेगळे विचार काम नाही करू शकत, तर आयदर मी एक्झिट करतो किंवा तुम्ही मला बायआउट करा किंवा मला तुम्ही बायआउट व्हा. तर ते तसं आम्ही मग सामंजस्याने ते 100% ॲक्विजिशन केलं. त्यानंतर ॲप आणलं आणि काम करताना मला वाटतं एक क्लिअर माझा फोकस असतो किंवा मी ज्या स्टार्टअप्समध्ये जेव्हा मी स्वतः फुल टाइम इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस की एक कल्चर असतो. आमचा एक कल्चर आहे, माझा जो ग्रुप आहे सोहम ग्रुप, त्याचा एक कल्चर आहे. त्या कल्चरने काम झालं पाहिजे तरच मी त्यात इन्व्हेस्ट करतो. ओके. त्याचबरोबर तुम्ही लेट्सअप आणि त्याचबरोबर आणखीन ॲड बनाव हेही तुमचा एक स्टार्टअप आहे आणि त्याचबरोबर वन OTT. तर हे सगळी सुरुवात करत असताना हे सगळं पॅरलली ज्यावेळेस तुम्ही हँडल करता त्यावेळेस अशा कुठल्या अडचणी आहे तुम्हाला फेस करता, तुम्ही ते फेस करता किंवा त्याच्यावर ओव्हरकम कसं करता? पण आता तुम्ही वन OTTचं नाव काढलं की वन OTT ऑलरेडी एक्झिट केलेलं आहे. कारण त्याच्यात काही आपण म्हणतो ना, मी जसं म्हटलं की माझं एक मी कल्चर एक वेगळं काम करायचं ते मॅच होत नव्हतं, त्याच्यामुळे मी ते एक्झिट करून टाकलं. पण आय लव्ह नगर म्हणा, ॲड बनाव म्हणा किंवा लेट्सअप म्हणा किंवा आज मी भरपूर कॉन्टेंट कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केला आहे. मग त्यात खासरे टीव्ही आहे, कडक मराठी आहे, सायलीला टीव्ही आहे. आणि कॉन्टेंट म्हणजे मी जसं म्हटलं की जिथं मला वाटतं की नाही हे मी स्वतः हँडल करू शकतो, कारण मी माझा स्वतःचा वेळ तिथं देतो. म्हणजे मे बी आठवड्यातून असं जर पाहिलं तर एक म्हणजे ॲव्हरेज एक दिवस प्रत्येक स्टार्टअपला दिला जातो. त्यांची रिव्ह्यूज होतात, त्यात नवीन काय करता येईल, कारण ज्यापर्यंत तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह होत नाही किंवा तुमचे जो विचार, आय लव्ह नगर हे माझं स्वतःचे आहे, मी डे इन डे आउट त्याच्यात माझे इनपुट्स असतात. मला काय आवडतं, मला काही नाही आवडतं, वाचकांना काय आवडतं, ॲज अ युजर काय आवडतं, मी फीडबॅक घेत असतो आणि ते मी माझ्या टीमला देत असतो. तर ज्यापर्यंत तुम्ही जर तुम्हाला फक्त एक पॅसिव्ह इन्व्हेस्टर बनायचं आहे की हा बाबा मी तुमच्या ज्यात इन्व्हेस्ट केलंय तुम्ही काम करा, तसेही काही स्टार्टअप्स आहे. पण मला बरेचदा असं वाटतं की नाही, कुठंतरी माझी इन्व्हॉल्वमेंट जी आहे ना ती मीडियामध्ये आहे, टेक्नॉलॉजीमध्ये आहे. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करताना माझा वेळ देतो, माझे आयडियाज देतो, लोकांना कनेक्ट करतो. आणि काम करताना एक सर्वात महत्त्वाचा भाग असतं की तुम्हाला जर म्हणजे आपण म्हणतो ना की इफ यू लव्ह युअर वर्क देन यू डोंट हॅव टू वर्क अ सिंगल डे. तर त्या पद्धतीने माझी एक विचारसरणी असते. त्याचबरोबर जी नवीन यंग जनरेशन आहे त्यांना स्टार्टअपकडे यायचं आहे किंवा ज्यांना स्टार्टअप स्टार्ट करायचं आहे, तर त्यांना काय सांगशाल तुम्ही की सुरुवातीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या फॉलो केल्या पाहिजे? माझं सर्वात महत्त्वाचं एक आहे की मी आज पाहतोय की बरेचसे मुलं मला मेसेज करतात इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर, ते माझ्याशी संपर्क साधतात की माझ्याकडे एक आयडिया आहे, मी तुम्हाला भेटू शकतो का? पण मला असं वाटतं की 100% मी भेटतो त्यांना. माझं एक आहे की तुमची आयडिया व्हॅलिडेट करून घ्या. तुमच्याकडे कॉन्सेप्ट आहे की हा काही लोकांना ई कॉमर्स करायचं आहे, पण आज ई कॉमर्स स्पेस तुम्ही फक्त जर पाहताय की अरे अमेझॉन इतकं बिझनेस करतोय किंवा फ्लिपकार्ट इतकं करतोय म्हणून मला त्याच्यात जायचं आहे, तर त्याचं सोपं नाही आहे. किंवा तुम्हाला वाटतं की मी नगरमध्ये एक ओला उबर नवीन क्रिएट करू शकतो कारण व्हाईट लेबल ॲप्स रेडीमेड भेटतात आणि मी सगळ्या टॅक्सीजना कनेक्ट किंवा मी रिक्षाजना कनेक्ट करेन, होऊ शकतं. पण व्हॅलिडेट करून घ्या. आणि तुम्हाला किती पैसे लागणार आहे, तुम्ही किती महिने बर्न करणार आहेत, म्हणजे तुम्हाला किती वर्ष लॉसेस तयार करायचे आहे, किंवा इन्व्हेस्टर जेव्हा इन्व्हेस्ट करेल, जर मी एक इन्व्हेस्टर आहे तर मी इन्व्हेस्ट करताना पाहतो की लॉंग टर्म किती चालणार आहे. आणि मी नेहमी सांगतो की मी फाउंडरवर बेट घेतो. मला जर वाटलं की नाही हा फाउंडर पॅशनेट आहे, ह्या फाउंडरमध्ये आहे ती धमक, तरच मी इन्व्हेस्ट करतो. आणि कॉन्सेप्ट
म्हणजे मी नेहमी सांगतो की कॉन्सेप्ट आहे, फाउंडर आहे आणि एक्झिक्युशन आहे, हे 3 गोष्टी आहे, मी इन्व्हेस्ट करेल. पण मला यंगस्टरने हे सांगायचं आहे की इन्व्हेस्ट करण्या अगोदर किंवा स्टार्टअप सुरुवात करण्या अगोदर त्याची संपूर्ण माहिती घ्या. त्याच्या स्वॉट अनालिसिस करा की स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, थ्रेट्स काय आहे. त्याचबरोबर त्याचं त्या फील्डमध्ये अजून कोणी कोणी आहे. तुम्हाला फक्त असं वाटतंय की नाही बाबा, आज आहे ना, एक एक्झाम्पल आहे की ओला आणि उबर शिवाय तिसरं कोणीच नाही तर मी होऊ शकतो, इतकं सोपं नाहीये. कारण काही फार कॅपिटल इंटेन्सिव्ह प्रोजेक्ट्स असतात, काही टेक रिलेटेड असतात. तसं असलं असतं तर आज जगात एक फेसबुक, एक इंस्टाग्राम, एक ट्विटर हे 3 मेजर आहे. तसे पाहिले तर मग कंट्री वाईज आहे. भारतात कू आहे, भारतात बरेचसे सोशल नेटवर्किंग साईट्स आहे. चायनामध्ये त्यांची पूर्ण इकोसिस्टम आहे, कारण त्यांच्याकडे हे 3 ऍप चालत नाही. पण ते करताना तुम्हाला हे पाहावं लागतं की ऍक्सेप्टेबिलिटी किती फास्ट आहे. तर तुमच्याकडे चांगलं कॉन्सेप्ट आहे, त्याची चांगली स्टडी करा. मी जसं म्हटलं की किती महिने आपण बर्न करणार आहोत याच्यावर पहिली लक्ष द्या. हा प्रोजेक्ट करताना ह्या सेक्टरमध्ये फंडिंग किती लोकांना मिळाली आहे, या सेक्टरला फंडिंग मिळते का. बरेचसे AI प्रोजेक्ट्स मी पाहिले त्यांना फंडिंग मिळत नाही, कारण ती टेक्नॉलॉजी अर्ध्या लोकांना समजत नाही, आणि मग जे तुम्हाला समजत नाही त्यात फंडिंग होत नाही. त्याच्यामुळे एक पहिली समजून घ्या की स्टार्टअप करायचंय म्हणून आपल्याला किंवा हे करायचं, चला आपण घरातून पैसे टाकू किंवा फंडिंग घेऊ, इतकं सोपं नाहीये. स्टार्टअप करताना तुमची आयडिया एक सर्वात अंडरलाईन्ड आहे की तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. तुमच्या स्टार्टअपचा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी काय आहे. प्रॉब्लेम फाइंड करणं. प्रॉब्लेम, आता समज मी आय लव्ह नगरचं पाहिलं. आय लव्ह नगरचं प्रॉब्लेम सॉल्विंग हे काय की आय लव्ह नगर लोकांना जोडतं. आय लव्ह नगर एक व्यासपीठ आहे की जिथं तुम्हाला न्यूज मिळते, तुम्ही तुमच्या कॉर्पोरेटरला तुमचे प्रॉब्लेम पाठवू शकतात, आम्ही त्याचा पाठपुरावा करून फायनल तुम्हाला क्लिअर करून देतो. तुम्हाला इथं ऑथेंटिक माहिती मिळेल, तुम्हाला जे नवीन योजना आहेत त्याची माहिती मिळते तुम्हाला. तर हे सगळं एक प्रॉब्लेम सॉल्विंग हे आहे. इट इज मोर लाईक अ CSR ऑल्सो. लेट्सअप काय आहे, जर लेट्सअपचं मला कोणी विचारलं की सर लेट्सअप काय, लेट्सअप इज अ मीडिया प्लॅटफॉर्म, पण आम्ही लेट्सअप मध्ये न्यूज सिम्प्लिफाय करून टाकतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला ज्यांना फार वाचायची हे नाही आहे, तसं पाहिलं तर मग इन शॉर्ट सुद्धा आहे, पण आम्ही मराठीत आज त्याला हे केलं, ऍड बनाव. ऍड बनाव काय आहे, ऍड बनाव मध्ये तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट्स भेटतात. म्हणजे तुमचं जर एखादा बिझनेस आहे, तुमचं ज्वेलरी शॉप आहे आणि तुम्हाला आज एक ऑफर टाकायची आहे, तर विदिन सेकंड्स तुम्ही तुमचं टेम्पलेट रेडी करू शकता. तुम्हाला उद्या गांधी जयंती आहे, त्याचे शुभेच्छा द्यायची, दिवाळीची शुभेच्छा द्यायच्या, तर विदिन सेकंड्स 50 म्हणजे हजारो तुम्हाला टेम्पलेट्स मिळतात. तर हे प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो. आणि एक लेमॅन सुद्धा त्याला, तर तुमचा ऍप किंवा तुमचा स्टार्टअप हा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि तो प्रॉब्लेम आज किती रेलिव्हंट आहे त्याच्यावर तुमचं स्टार्टअपची मूल्यांकन आहे. राईट. कोविडमध्ये तुम्ही म्हणजे बाकी बऱ्याच याच्यात तुम्ही काम केलं, बट तुमचं सगळ्यात महत्वाचं फिरते अन्नछत्र तुम्ही स्टार्ट केलं. त्याचा कन्सेप्ट कसा होता किंवा तुम्हाला काय वाटलं की ते स्टार्ट करा? खरं तर हा कॉन्सेप्ट कोविडच्या अगोदरचा होता. खरं तर म्हणजे आम्ही आणि महावीर प्रतिष्ठान आम्ही दरवर्षी अहमदनगर महाकरंडकचं आयोजन करतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा आहे, सर्वात हायेस्ट प्राइज मनी आपण देतो. तर त्यावेळेस आमचं असं असतं की ठीक आहे, आपण वर्षातून एकदा हा कॉन्सेप्ट करतो, पण काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे. त्यावेळेस असं लक्षात आलं की एक फिरते अन्नछत्रालय जर आपण बनवले आणि एक माफक 10 रुपयामध्ये जर आपण चांगलं सात्विक जेवण लोकांना दिला, तर खरोखर लोकांना त्याचा फायदा होईल. आज बरेचसे लोक हॉस्पिटलच्या बाहेर बसलेले असतात, कोणाचे नातेवाईक असतात, त्यांना ऑप्शन नाहीये तिथं काही, किंवा बरेच लोक बाहेर गावातून येतात. बरेचसे मार्केट यार्ड मध्ये जे काम करणारे व्यक्ती आहे की त्यांना घरी जाता येत नाही, सकाळी डब्बा आणता येत नाही, किंवा बरेचसे फॅक्टर्स आहेत. तर त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं, योगायोगाने आम्ही 2020 मध्ये ते अनाऊन्स केलं जानेवारीमध्ये. आमची ती फिरते अन्नछत्रालयाचं काम म्हणजे ते व्हॅनचं काम चालू होतं. ती व्हॅन रेडी झाली आणि कोविड आला. पण आम्ही 2021 मध्ये म्हणजे 20 मध्ये हे झालं, कारण एक वर्ष तर बरेचसे निर्बंध होते, तुम्ही नाही, पण आम्ही मग 2021 ला एक वर्ष थांबलो, त्याच्यावर काम केलं. आणि 2021 ला आम्ही 26 एप्रिलला महावीर जयंती होती, त्या दिवशी सुरुवात केली. आजही ते चालू आहे. आतापर्यंत साधारणतः 3 लाख लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. 10 रुपये किंमत. मला बरेच लोक म्हटले की तुम्ही फ्री करू शकता. मी म्हटलं आपण फ्री करू शकतो, पण बरेच वेळा फ्रीची किंमत नसते. आणि मग दुसरं 10 रुपये आज कोणीही देऊ शकतो, आणि 10 रुपयात आम्ही चांगलं सात्विक जेवण देतोय. म्हणजे बरेच वेळा मी स्वतः ते टेस्ट करतो, ते बरेच वेळा आम्ही सरप्राईज आमचे लोक पाठवतात चेक करायला की सगळं बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे ही कॉन्सेप्ट जन्म झाली आणि फिरते अन्नछत्रालय आज चालू आहे. आमची काही फार त्याची मोठी अपेक्षा नाहीये, पण
3 वर्षात म्हणजे ऍव्हरेज लाख लोक दर वर्षाला त्याचा फायदा घेतात, ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे जे मुलं आहेत नगरमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं किंवा ज्यांचं बालपण नगरमध्ये गेलं किंवा आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये, त्या सगळ्यांना पुण्याचं जास्त आकर्षण असतं की ते शिक्षण घेतल्यानंतर पुण्याला जायचं किंवा पुण्याला शिक्षण घ्यायचं आणि तिथं सेटल व्हायचं. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? ऍक्च्युली ते फार स्वाभाविक आहे. पण हळूहळू आता काय होतंय की कोविड नंतर वर्क फ्रॉम होम एक हे झालं. दुसरं तुम्हाला लक्षात आलं की एक काळ असा होता की हे IT सेटअप फक्त पुण्यात व्हायचे, कारण तिथं तसे स्किल्ड लोक होते, तिथं इन्फ्रास्ट्रक्चर होतं. एक काळ असा होता आपल्याकडे इंटरनेटचं कनेक्शन नाही भेटायचं, मग तुम्ही IT सेटअप कसं काय बनवणार. पण आता तसं जर पाहिलं तर आमचे स्वतःचे जे IT सेटअप्स आहे, म्हणजे मग लेट्सअप म्हणा, ऍड बनाव म्हणा, आयलम नगर म्हणा, आमच्याकडे वन व्हॉइस म्हणून आमची जी एक डिजिटल मीडियाची कंपनी ती आहे, या सगळ्या IT सेटअपमध्ये साधारणतः आज 200 मुलं काम करत आहे. मोठा स्ट्रेंथ आहे तसं पाहिलं तर नगरच्या हिशोबाने. पण हळूहळू छोटे छोटे स्टार्टअप्स होत आहे. आज सगळ्यांना म्हणजे मला असं वाटतं की पुण्यासारखं मोठी इंडस्ट्री आपल्याकडे मोठे नाव अजून नाहीये ना. आपल्याकडे इन्फोसिस किंवा TCS चे कॅम्पस आहे आणि ते येणं आजच्या घडीला शक्य नाहीये, कारण त्यांच्यासाठी सुद्धा तसं वातावरण हे नाहीये. पण मला वाटतं पुढच्या काळात आज आपण ज्याप्रमाणे अहमदनगरची ग्रोथ होते त्यामध्ये एक शक्यता अशी आहे की, कारण आपल्याला औरंगाबाद पुण्यामध्ये आपण आहोत, नाशिक आता, आणि ज्याप्रमाणे ही गव्हर्नमेंट रस्ते बनवत आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी इतकी फास्ट झाली आहे तर पुढे येईल. पण मला त्या लोकांना असं सांगायचं आहे, तुम्ही 100% पुण्याला शिका, तिथं तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, पण एक प्रयत्न करा की आज तुम्हाला, कारण तुम्ही जर आता असा विचार करा, तुम्ही असं स्पेशलाइज इंजिनिअरिंग केलंय, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं, त्याचं नगरमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंटेशनच होणार नाही. पण तुम्ही जसं दुसरं काही केलं असेल त्याचं, आणि त्याच्यात मी त्यांची चूक आहे असं सांगू शकत नाही, कारण जर ऑप्शनच नाहीये. मला बरेच लोक म्हणतात ऑप्शन कुठे सर, तुम्ही ते दाखवा. तुम्ही म्हणता नगरमध्ये राहा, पण ते ऑप्शन क्रिएट करावे लागेल. आपल्याकडे आता इंडस्ट्री हळूहळू वाढत आहे, लोकांना कामासाठी ऑप्शन मिळेल. मला असं वाटतं की डिजिटल युगात छोटे छोटे स्टार्टअप्स जेव्हा नगरमध्ये तयार होतील तर बरेचशे लोकांना कामं मिळेल. तर आजच्या घडीला मला असं वाटतं की पहिली ती इकोसिस्टीम, पहिली तो इन्फ्रास्ट्रक्चर नगरला रेडी झाला पाहिजे. त्यानंतरच मी असं एक इच्छा व्यक्त करू शकतो की तुम्ही नगरमध्ये राहा. पण मला असं वाटतं 50% काम आता झालेलं आहे आणि 50% हळूहळू त्यांनाही लक्षात येतो पुण्याची लाईफस्टाईल, पुण्याचे कॉस्ट, मुंबई किंवा बाहेरची लाईफस्टाईल, आणि नगरमध्ये जर ऑप्शन असेल, आणि एक स्वाभाविक आहे, तुम्हाला जरी उद्या मी ऑप्शन दिला की नगरमध्ये काम कर पण पगार इतकं थोडंसं कमी, पण तुम्ही म्हणता ठीक आहे नगरमध्ये घर आहे, नगरमध्ये लाईफची क्वालिटी चांगली आहे, मी नगरमध्ये राहतो. कोविड नंतर एक लक्षात आलं की आपल्याला पैसेच कमवायचे फक्त की आयुष्यही जगायचं, की दोन्ही पाहिजे. तर दोन्हीचा मेळ नगरमध्ये आहे. पण एक 100% ती गोष्ट आहे की जो पॅकेज पुण्याला मिळू शकतो, आणि सगळ्यांचं एक ध्येय असतं की एक चांगली नोकरी असावी आणि स्टॅबिलिटी असावी. आत्ता ती पुण्याला आहे, नगरलाही होईल, आजही आहे, म्हणजे काही काही क्षेत्रात आहे, असं नाहीये, पण तुम्हाला ते ऑप्शन्स पाहावे लागतील. ओके सर, आता तुम्ही ह्या आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला तुम्ही अनेक तुमचे डिजिटल स्टार्टअप म्हणा किंवा डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही हँडल करता, बट इथून पुढचं जे तुमचं विजन आहे ते काय, म्हणजे याबरोबर आणखीन कुठली क्षेत्र आहे ज्यात तुम्हाला काम करावायचंय? नाही, आम्ही 2020 नंतर हेल्थ केअर मध्ये आम्ही काम करतोय. एक प्लॅटफॉर्म आहे YouCare लाईफस्टाईल, जे मी आणि एक फार मोठे हॉलिस्टिक कोच आहे लुक कुटिनो आम्ही सुरू केलेलं आहे. ते एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्हाला ऑर्गॅनिक आणि नॅचरल प्रोडक्ट्स भेटतात. मला वाटतं पुढचा जो काळ आहे, आता AI आपण फार ऐकतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शेतीमध्ये काय करता येईल, आम्ही काही स्टार्टअप्समध्ये तसं इन्व्हेस्ट करतोय. AIचा वापर करून आपण इव्हन आयलम नगरमध्ये सुद्धा आम्ही लवकरच AIचं हे करतोय की AIला वापर करून कसं होतं, ऍड बनावमध्ये आता सगळे म्हणतात की तुम्ही टाईप केलं तर डिझाईन तयार होते, तसं होईल. तो पुढचा काळ AIचा आहे, पुढचा काळ हेल्थ केअरचा आहे, पुढचा काळ ॲग्रिकल्चरचा आहे. कारण मी नेहमी म्हणतो, बरेच लोक म्हणतात की AI मुळे नोकरी जाईल माझी, पण मी त्यांना सांगतो की तुम्हाला जर तुम्ही जर AI नाही शिकलात, म्हणजे द पर्सन who knows AI will beat you in your job who doesn't know AI. म्हणजे तुम्हाला AI जर नाही येत असेल तर तुमचा जॉब जाईन हे नक्की, पण तुम्हाला जर AI येत आहे तर तुम्ही टिकू शकता. तर AIचा वापर कसं करायचं ते आहे. आणि पुढचं एक फार क्लिअर पिक्चर आहे मला वाटतं. आता आपण जो एक काळ पाहिला, म्हणजे कारण मी मोबाईल क्षेत्रात माझं डिस्ट्रीब्युशनचं मोठं आहे, तर मी ते साधे फोन सुद्धा पाहिले
कन्व्हर्जन टू टच स्क्रीन, कन्व्हर्जन टू स्मार्टफोन पाहिलाय. आता हळूहळू पुढचं जो येणार आहे तो छोटे छोटे डिव्हाइसेस येणार आहे की ज्यांना तुम्हाला इतके मोठे फोन घ्यायची गरज नाहीये, किंवा तुमचा फोन अजून स्मार्ट होणार आहे. आणि ते लीप म्हणजे फ्रॉम अ नॉर्मल फोन, पहिला जो फोन आला ते स्मार्टफोन हे 20-30 वर्ष लागले, पण आता ते 5-5 वर्षात गॅप हे होते. तर पुढचा काळ हा हाय टेक्नॉलॉजीचा राहणार आहे, स्मार्ट प्रोडक्टचा राहणार आहे. तर त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि त्या क्षेत्रात काम करण्यासाठी मला आवडतं. मला नेहमी नवीन नवीन क्षेत्र जिथं जिथं ऑपॉर्च्युनिटीज येते मी ती घेतो आणि तिथं मी काम करतो. तर पुढील काळ मला असं वाटतं आता जो पुढचे 7-8 वर्ष आहे, आणि आता आपण जे वाचतोय की इंडिया विल बिकम द सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड बाय 2030. तर 2030 काय फार लांब नाहीये, आत्ता आहे पुढच्या 6 वर्षात. म्हणजे आपली जनरेशन ती पाहू शकते. कधी कधी लोक म्हणतात 2050 ला होईल, तर होईल. 2050 ला आपण नंबर 1 सुद्धा होऊ. पण 6 वर्षात जर आपण वर्ल्डची नंबर 2 इकॉनॉमी होणार आहे, ती फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी तितकं चेंजेस आपल्या देशामध्ये येतील, तितकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर बनेल, तितकं चांगली टेक्नॉलॉजी येईल. आणि हे सगळं झालं तरच आपण पुढे जाणार आहे, हे क्लिअर आहे. ओके सर, सोशल मीडियावर आम्ही बघितलंय, इंस्टाग्राम म्हणा किंवा म्हणजे इंस्टाग्रामवरच जास्त बघितलंय की तुम्ही ऍक्टिव्ह असता, इव्हन तुम्ही रिस्पॉन्ड पण करता. ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, तुम्ही रिस्पॉन्ड केलं व्यवस्थित. बट हे सगळं सोशल मीडियावर तुम्ही जे ऍक्टिव्ह असता, तर त्याचा तुम्हाला फायदा म्हणजे तुम्ही आय लव्ह नगरचे जे पेज आहे किंवा असं तुम्हाला काही कळतं की ह्या गोष्टीत आपण काम केलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की सोशल मीडियाचा युजेस कमी केला पाहिजे, बट अशा कुठल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्ही तिथून ग्रॅप केलाय किंवा टीमला त्याचा इनपुट दिलाय? असं खरं सांगू तर मी बरेचदा लोकांना सांगतो की मी सोशल मीडिया अवॉइडच करू शकत नाही. माझं सगळं काम सोशल मीडियावर आहे आणि सगळं काम डिजिटल आहे. बरेच वेळा आता मोबाईल डिटॉक्स करायला आवडतं की चला संडेला मोबाईल दिवसभर बंद ठेवला किंवा सोशल मीडिया साईट्स. पण आज जर माझं कामच त्या सगळ्यांवर आहे, तर जसं आपण म्हणतो की एखाद्याला जर म्हटलं की जास्त खाऊ नको, पण त्याचं जर रेस्टॉरंट असेल तर त्याला तिथं बसावंच लागणार आहे. पण काम करताना जसं तुम्ही म्हटलं की मी फार, आणि मी स्वतःच सोशल मीडिया स्वतः हँडल करतो. मला बरेच लोक मेसेज करतात की हे सर तुम्ही स्वतः आहात का कोणी तुमची टीम आहे? माझी टीम आहे, ते मला बॅकएंडला काम करते. पण मी माझं सोशल मीडिया, तुम्ही जसं मला मेसेज केलं, आपल्याला थोडं वेळ लागलं कम्युनिकेट करायला, कारण काय असतं की माझ्या ट्रॅव्हल प्लॅन्स पाहून. पण मी जसं तुम्हाला म्हटलं की चला ह्या डेटला आपण भेटू, बरेचसे लोक मला मेसेज करतात की सर तुम्हाला भेटायचं आहे, भेटणं होत नाही. पण काय असतं की कधी ना मलाही जर कोणाला भेटायचं तितकं वेळ दिलं पाहिजे. आणि सोशल मीडियाचा राईट वापर मी करतो. सोशल मीडियावर तुम्हाला नवीन नवीन ट्रेंड्स कळतात. तुम्हाला आज कळतं की यार आता इंस्टाग्रामने नवीन हे फीचर आणलंय, ते आपण तसं फीचर आपल्या ऍपमध्ये आणू शकतो का? किंवा न्यूज मध्ये आता हे चालू आहे. पुढच्या काळात तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की आज आपण पर्सनलाइज न्यूज देऊ शकतो का? की एखादा व्यक्ती जर नगरमध्ये म्हणजे जो एक उद्देश आहे की हायपर लोकल व्हर्नॅक्युलर न्यूज, म्हणजे त्याचा अर्थ काय की मी जर सावेडीत राहतो तर मला सावेडीत काय झालं याच्यावर जास्त इम्पॉर्टंट हे आहे. किंवा व्हर्नॅक्युलर म्हणजे आज सगळ्यांना इंग्लिश येते कळते, पण आज सुद्धा 65% पेक्षा जास्त भारतीयांची वेगळी वेगळी मातृभाषा आहे. मला मराठीत मेसेज आला पाहिजे, मला हिंदी कळतं, मला तमिळ मध्ये आलं पाहिजे. आमचं ते उद्देश आहे की हळूहळू त्याला व्हर्नॅक्युलर कसं करता येईल की तुमच्या भाषेत तुम्हाला बातम्या ऐकायला किंवा पाहायला मिळेल. त्याच्यापेक्षा मला सांगा की जर मला माझ्या भाषेत कोणी जर मला समजवलं तर त्याचा आनंद वेगळा असतो. मला इंग्लिश समजून घ्यावं लागतं किंवा सबटायटल्स वाचावं लागतं, त्यात मजा नाहीये सर. तर पुढच्या काळात हे सगळे ट्रेंड्स कसे असतात, त्याच्यामुळे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहावं लागतं. आणि मी जसं म्हटलं, मी बरेचसे माझे युजर्स किंवा व्ह्युअर्स आहे, माझे फॉलोअर्स आहे, त्यांना कधीतरी दिलगिरी व्यक्त करतो की बरेच वेळा ते मला मेसेज करतात, पण इतकं फास्ट कम्युनिकेट होणं शक्य नाहीये. पण मी 100% हे प्रयत्न करतो की जे मला मेसेज करतात त्यांना मी भेटतो 100%. नगरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी बघितलंय की आय लव्ह नगर हे स्पॉन्सर मध्ये असतं, पण त्याचबरोबर नगरचे जे तालुके आहेत तर त्या तालुक्यांपर्यंत पण पोहोचून तिथलचे म्हणजे तालुक्यातले लोक जिल्ह्याचाच पार्ट आहे ते असतातच इन्व्हॉल्व. बट तिथं असले असे कुठले म्हणजे समजा श्रीरामपूर तालुका आहे, तिथे एखादा कार्यक्रम असेल किंवा राहत आहे तिथं असेल, तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचा प्रयत्न नाही होतं. आमच्याकडे आय लव्ह नगरचं जिथं आम्हाला वाटतं, आणि आम्ही आता मोर दॅन डिजिटल पार्टनर असतो बरेचशा ठिकाणी, पण आमचा जो फाउंडेशन आहे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, की त्यामार्फत आम्ही बरेचशा ऍक्टिव्हिटीजला सपोर्ट करतो. बरेचसे काही ऍक्टिव्हिटी श्रीरामपूरला होतात, संगमनेरला होतात, किंवा आम्ही तिथेही सपोर्ट करतो. आम्ही त्यासाठी ओपन आहे. पण बरेचदा कसं की ती ऍक्टिव्हिटी जर आम्हाला वाटलं की हा योग्य आहे तर आम्ही त्याला सपोर्ट करतो. त्याच्यासाठी नगर जिल्ह्यातले तुम्ही कुठल्याही गावातले असले, कुठल्याही तालुक्यातले असले, त्याला काही बंधन नाही. ओके
सर त्याचबरोबर नगरचा आता तुम्ही ओव्हरऑल करताच, बट असं वाटलं नाही की महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र कव्हर करता येईल? आता न्यूज तर आहेच, बट न्यूज व्यतिरिक्त जसं आय लव्ह नगरचं असं आहे की लोक कनेक्ट होतात, कारण की असं आहे की 5 मिनिटं किंवा काही सेकंदात नगरमध्ये घडलेल्या गोष्टी तिथे अपडेट होतात. तर असं महाराष्ट्राबद्दल वाटलंय? लेट्सअप तोच आहे. ओके, राईट. लेट्सअप तसं जर पाहिलं तर आपण आज महाराष्ट्र लेवलवर करतोय. आम्ही मधी लेट्सअपचं एक्सपान्शन 5-7 राज्यात सुद्धा केलं होतं, पण आम्ही ते परत थोडंसं बॅकफूट घेतलं, कारण त्या Strength कॉस्टला त्याला हे नाहीये. आणि परत आम्हाला असं वाटलं की पहिली आपल्या महाराष्ट्रात आपली मायबोली मराठीला स्ट्रॉंग करू. त्याच्यासाठी आम्ही लेट्सअप आता पूर्ण मराठीवर कॉन्सन्ट्रेट करतोय. हा तसं वाटतं, पण मला असं वाटतं की आज कसं आहे की 1 स्टेप ॲट अ टाइम ही माझी पॉलिसी आहे की पहिली लेट्सअपला महाराष्ट्रात किंवा नगरमध्ये आय लव्ह नगरला स्ट्रॉंग करू, हळूहळू आपण मग तिथं जाऊ. तर स्लो अँड स्टडी विन्स द रेस हा माझा एक फार क्लिअर उद्देश आहे. ओके सर, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आमच्या चॅनलसाठी तुमच्या शुभेच्छा आणि तुमच्या सहकार्य असंच पुढे असू द्या. त्याबद्दल तुम्ही आणखीन म्हणजे आता आपण शेवटाकडे चाललोय, बट नगरमध्ये अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही आत्ताच बोलले की जे कला क्षेत्र आहे त्यामध्ये तुमचा सहभाग असतो, तर त्याच्याबद्दल आणखीन कुठल्या गोष्टी म्हणजे आणखीन एखादं क्षेत्र आहे की ज्यात म्हणजे क्रीडा क्षेत्र म्हणा किंवा अशा गोष्टीत आपण हे करू शकतो, इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो? सर्वपरी तर तुमच्या चॅनलचा आभार, आणि तर तुमच्या चॅनलला माझी संपूर्ण शुभेच्छा. तुम्ही असंच चांगलं काम करत राहा, असेच चांगल्या लोकांना कव्हर करत राहा. आणि हो, आमचं उद्देश जसं मी म्हणते 360 डिग्री अप्रोच आहे. जिथं चांगलं काम चालू आहे, जिथं आमच्या सपोर्टचे आहे, तिथं आम्ही 100% सपोर्ट करतो. आम्ही आय लव्ह नगर फाउंडेशन तर्फे, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन तर्फे आम्ही तिथं सपोर्ट करतो. पुढील काळात सुद्धा आम्हाला जिथं आम्हाला काम करता येईल, आता आम्ही लवकरच आय लव्ह नगरच्या माध्यमातून एक ज्याला आपण म्हणतो की प्राण्यांसाठी आम्ही एक हे सुरू करतोय. कारण आज तशी एक फार मोठी रिक्वायरमेंट आहे नगर जिल्ह्यात की प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे किंवा प्रॉपर हॉस्पिटल्स त्यांच्यासाठी नाही आहे. आम्ही त्या एक प्रोजेक्टवर काम करतोय, तर काम चालू राहणार आहे. आणि मी जसं म्हटलं की मला जेव्हा एखाद्या काममध्ये इंटरेस्ट आलं, मग मी स्वतः त्याच्यात पडून त्याच्यात एक्झॅक्टली पूर्ण माहिती घेऊन मग मी त्याला पुढे घेऊन जातो. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हेच सांगणार आहे की जे वाचक आहे, जे रीडर्स आहे, जे फॉलोअर्स आहे, की त्यांना की तुमच्याकडे अशी कुठली संकल्पना असेल, तुम्ही 100% माझा इंस्टाग्राम हँडल आहे नरेंद्र फिरोदिया, त्याला तुम्ही मला मेसेज करा. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून येऊ शकतो. आणि जिथं चांगलं काम आपण करू शकतो, जिथं आपण आपल्या शहराचं नाव पुढे घेऊन जाऊ शकतो, जिथं आपण मला असं वाटतं की आज आपण सगळेजण एकत्र मिळून फार मोठा बदल घडवू शकतो. आणि आपण त्या बदलासाठी 1 स्टेप ॲट अ टाइम घेऊन आपण तो बदल घडवून राहू. नमस्कार, मी नरेंद्र फिरोदिया, फाउंडर आय लव्ह नगर. मी अनिकेत अवताडेला आणि त्यांचा जो शो आहे एक प्रवासीला माझी शुभेच्छा देतो. ते एक चांगलं कार्य करत आहे, यापुढे त्यांनी असंच करत राहावा. धन्यवाद.